उन्हाळी प्रवासाचा हंगाम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी कडून 15 एप्रिलपासून तिकीट दरात 10% तात्पुरती वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे सुट्टीत गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे खर्च करावे लागणार असून लांब अंतराच्या प्रवासासाठी अंदाजे 90 ते 100 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे। परीक्षा संपल्यानंतर दरवर्षीप्रमाणे नागरिकांची गावाकडे जाण्याची गर्दी वाढते। ग्रामीण भागात सहज पोहोच देणारी सेवा असल्याने एसटी बस हा अनेकांचा पहिला पर्याय ठरतो। आतापर्यंत किफायतशीर मानला जाणारा हा प्रवास हंगामी दरवाढीमुळे काहीसा महाग होणार आहे। गर्दीच्या काळात तात्पुरती भाडेवाढ करण्याची परवानगी एसटीला आहे। त्यानुसार ही वाढ लागू केली जात आहे। गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास अशीच वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र प्रवाशांच्या तीव्र विरोधामुळे ती मागे घेण्यात आली होती। त्यामुळे यंदाही या निर्णयावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। नवीन दरवाढ साधी, मीडी, जलद, साधारण आणि रात्रीच्या बस सेवांवर लागू राहणार आहे। सुधारित दरानुसार प्रौढांसाठी किमान भाडे 12 रुपये तर मुलांसाठी 7 रुपये निश्चित करण्यात आले आहे।